बाकीचे काय होत खासदार झाले आता प्रियंका आम्हाला शिंदे ऑक्टोबर यांची पंढरपूर तालुक्यातील मेच्या 13 अतिवृष्टीग्रस्त पासून शेतकऱ्यांच्या बेडवरती बांधावर जी जाऊन मुळीच काम प्रत्यक्ष करते. पाहणी केली. त्यामुळे त्याच्यामध्ये जे आमच्या काडीमध्ये जे स्टोरेज झालेलं आहे ही पूर्ण बागाच ह्याला फळ येऊ शकत नाही. आमचे पंचनामे करा एक मिनिट पंचनामे करायचं त्यांचं आता सध्याचं जे चालू आहे पंचनामे द्राक्ष पिकाचे नाही म्हणतात. आता पुळूस गावात प्रामुख्यानं 1,500 एकरापर्यंत द्राक्षाची बाग आहे. ह्या पिकात आता पंचनामे चालू आहेत. ऊसाची लागण ऊसाची लागण आणि कांद्याची पंचनामे चालू आहे. तर सरसकट ह्या पिकांची पंचनामे घ्यावी. मी सांगितलं सरसकट द्राक्ष ऊस कांदा तूर सोयाबीन सगळ्याचे सरसकट पंचनामे करण्याचा मी लिंबू पण आता काय झाले माहिती आहे त्यांनी काय केले सौवड आणि नदी असा त्यांनी हे काढला जी आर काढला आता म्हणून काय करा सरसगट करा सगळे पण आता त्यांनी हे काढलं ना जी आर आला आता काढला नवीन जरा काढायचा पंढरपूर तहसीलला काढला पुढे नाले फक्त घ्या बाकीचं काय नाही बाकीचं नाही कुठलं मी आता त्यांना सांगते कारण का पावसाच एवढा पडला तिथे सरसकटच केलं पाहिजे. ते फक्त ओढान एक तर एवढं म्हणजे दुष्काळात 13वा महिना आहे आणि त्याच्यात पण तुम्ही जर अटीतटी केल्या तर आम्हाला ते मान्य नाही आहे. तर सरसकट ते पंचनामे झाले पाहिजेत. असे वड्याचं पाणी बी शिरलंय असं वस्त्याने गुरांच्या गोठ्यात बी. ते आता मला सांगा पाऊसच एवढा पडला आहे वरूनच ओढा आल्यासारखं असं आहे. मग तुम्ही ओढे नाले ही अट कसं ठेवता म्हणून म्हणजे तुम्ही